हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चण्याच्या डाळीपासून एकदम भन्नाट आणि सोपी रेसिपी पाहणार आहोत. तर पाहूया. या ठिकाणी कढई तापायला ठेवली आहे मी. त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊया. हे पहा, 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये जी मोहरी घालणार आहोत. मोहरी छान अशी फुलली की नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालूया. झाडाचा कढीपत्ता घेतलेला आहे. हे पहा, आता गॅस थोडंसं कमी करते. तेल तापलेलं आहे जास्त. आपण यामध्ये 2 मोठे कांदे कापून घेतले होते, ते कांदे घालूया यामध्ये. हे पहा, सर्व कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेलावर. टेस्ट रंगापर्यंत छान असं मस्त परतून घेणार आहोत कांदा आपण. हे पहा, बारीक गॅस करून छान कांदा परतून घेऊया. अगदी सोपी रेसिपी आणि अगदी पटकन होणारी आहे. जुनी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. नक्की ट्राय करून पहा. छान असा कांदा मस्त मऊसूत भाजून घ्यायचा आपल्याला. हे पहा, आपला कांदा बऱ्यापैकी छान असा मस्त परतून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. हे पहा, कोथिंबीर जेवढी टाकू तेवढी चव छान लागणार आहे. प्रत्येक भाजीलाच कोथिंबीरची टेस्ट छान लागते. छान अशी कोथिंबीर आता आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. आणि आता यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर काय काय मसाले, घरातच मसाले टाकणार आहे. पहा, हळद घालायची आहे. हळद घालून घेतलेली आहे आपण. लाल तिखट घालूया. कांदा लसूण मसाला घातलेला आहे. थोडंसं काश्मीरी लाल तिखट, थोडंसं मालवणी मसाला घालते. हां, मसाले छान असे तेलावर मस्त फ्राय करून घेऊया. मालवणी मसाला घातलेला आहे. थोडासा गरम मसाला घातलेला आहे. हे पहा, छान असे मसाले परतून घेऊ व्यवस्थित. 1 मिनिटभरासाठी मसाले छान असे भाजून घेऊया तेलावर. मसाले भाजले की नंतर ती डाळ मी स्वच्छ धुवून डाळ पाण्यात भिजत ठेवली होती अर्धा तास. तर आता ती डाळ आपण ह्यामध्ये घालणार आहोत. छान असं मसाला परतून झाला आहे. पहा, भिजत ठेवली होती अर्धा तास छान अशी मस्त. आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया सर्व डाळ भिजून घेतलेली. आणि छान असं सर्व मिक्स करून घेऊया. हे पहा, सर्व बाजूने व्यवस्थित भाजी हलवून घेऊयात. तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी, नक्की ट्राय करा. अगदी छान लागते चवीला पण. पहा, बारीक गॅसवर आपण हिला छान अशी शिजवून घेणार आहोत. आता छान अशी परतून घेऊ व्यवस्थित. हे पहा, अजून आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. आपण शेवटी मीठ घालणार आहोत. पहा, कधी टाकायचं मीठ ते. आता आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी. हे पहा, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे छान अशी. आता आपण यामध्ये मीठ घालूयात चवीप्रमाणे. लागेल तसं मीठ घालू शकता तुम्ही. छान अशी मस्त आपली आपण भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये मीठ घालून तिला आपण 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवर छान शिजवून देणार आहोत. आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहे, कुठलं वाटण देखील घातलेलं नाही आहे. हे पहा, 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवर छान अशी शिजवून घ्यायची आहे. आणि 15 ते 20 मिनटानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते उघडून. हे पहा, छान अशी मस्त भाजी शिजलेली आहे, पाहू शकता. पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा मिठाने छान ओलावा आलेला आहे भाजीला. पहा, डाळ देखील मी दाखवते. डाळ आपली शिजलेली आहे. पहा, अगदी सहज कट होते. आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला. हे पहा, तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता. जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा. व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. आणि काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगत जावा. आपली चण्याच्या डाळीची रेसिपी अगदी सोपी तयार झालेली आहे. बाय, थँक्यू.